पुरुष कपडे खरेदी करायला दुकानात जातो तेव्हा ए पोरा एक चड्डी दे. आता काय माझी चड्डी काढून देऊ काय? नाही नाही नवीन दे. अहो मग पॅन्ट सोडा देतो. हा ही घ्या. किती रुपयाला आहे? फक्त 200 रुपये. काय अरे एवढे एवढे चड्डी 200 रुपये? काल मी बाजारात नाही एवढी मोठी चटई आणली 200 रुपयाला. मग एक काम करा, ती चटई डुंगणाला गुंडा आणि फिरा गावात. केडा फाजील बोल नकोस. 150 रुपयाला देणार का? 150 च्यात 1 रुपया घेणार नाही मी. मला 150 रुपयालाच पाहिजे. 150 च्यात द्यायचं नाही मला ना. 150 ला दे की. थांबा थांबा थांबा. 150 ने 150 एकच की. अरे हो हा. आणि काय? काय नाही निमान. अहो आणि काय पाहिजे विचारतोय? शर्ट पॅन्ट. हा बरं या दाखवतो. हा या हे बघा एकदम जोरात आहे. एकदा घेतलं की मरोस तर घाला, काय सुद्धा होणार नाही याला. बरोबर दे. हा बाई साडी खरेदी करायला दुकानात जाते तेव्हा या मॅडम काय दाखवू? साडी दाखवा. कसली दाखवू? स्वस्तातली मीडियम की भारीतली? भारी. स्वस्ताती नाही भारीची दाखवा. 200 रुपये. हा 2000 रुपयाची. दाखवतो. ही बघा एकदम भारी साडी आहे. तुमच्यावर शोभून दिसल. हा ही नकोय. ही बघा ही पण भारी साडी आहे. नाही नको, ही खूप भडक आहे. ती दाखवा बरं. हा ही बघा. नाही नको, ही नाही चांगली. ही बघा ही खुलून दिसल तुमच्यावर. नाही नको. ही बघा. नाही नको. ही बघा. ठीक आहे पण वेगळी दाखवा. ही नाही खूप भरलेली असं नको. ही नाही नको, ती पण नाही. अब देख तू तेरी औकात मैं दिखाता हूँ तुझे. ही बघा. ताई एवढ्या साड्या काढल्या पण एक पण पसंत आली नाही तुम्हाला. अजून चांगल्या साड्या दाखवा की तुम्ही. हा आमचं हे कुठे गेलं? मी महागातली साडी घेणार म्हटलं, पळून गेला बहुतेक बाबा. कुठं गेला असतील आता? मी कुठं आहे? इथं आहे मी. अहो तिथं कसं गेला? जीव गोतो मारला माझा. अहो पण साडीच्या ढिगाखाली कसं गेला तुम्ही? अगं तास झालं तू साड्या बघायला लागल्यास. मी इथे बसून बसून कट्टाळलो. माझा जरा डोळा लागला. डोळं उघडून बघतोय तर अंगावर सगळ्या साड्याच. ह्याच बुट्ट्याने माझ्या अंगावर साड्या टाकलेल्या असणार आहे त्या. दादा सॉरी बरं का माझं लक्ष नव्हतं. मॅडम तुम्हाला कुठली साडी पसंत पडली का नाही? सगळ्यात आधीची साडी दाखवली तीच साडी दाखवा. आईला ती साडी आता कुठं हुडकायची? मॅडम ही बघा की ही टिकतो तशीच आहे. नाही मला तीच साडी पाहिजे. आईच्या गाव. थांबा बघतो कुठं गावत्या का. बघा जरा कुठं दिसत्या का साडी. हा गावली. हे बघा. हा ही छान आहे. पॅक करा. मॅडम तुम्हाला जर हीच साडी घ्यायची होती तर एवढा ढीक कशाला काढायला लावलासा? तेवढाच टाइमपास. पुरुष मित्रांसोबत चायनीज फूड खायला जातो तेव्हा क्या जीव? काय नको. ओ साहब जी क्या नहीं बोला मैं काय जीव बोलया. गोबी मंचुरियन एक दे फुल. पैसे नाहीत रे माझ्याकडे. मग हा द्या. बर देताय. अरे याला काय मावाच्या माश्या चावलीत काय डोळ्याला. येलो शाबजी हाफ गोबी मंचुरियन. तडपाची शावाना. बरोबर लागताय. ए थांबा हो का. हे तुझं आणि हे माझं. आणि काय घेऊया? प्राईस. हा तुम्ही पैसे काढून हा प्राईस द्या. हा प्राईस राव भैया. येलो टाइमपास. डोळ्यात चिक गेलाय काय? नाही चिकटले की
चलो साहब जी राइस खाओ बाया टाइमपास अभी तो दिया था टाइम पास आणि लाव अभि लाव ठीक है लाता हूँ लाता तुला लाता घाली लाताव काय लाता लाता हूँ आणताव म्हणते हा बरोबर अरे आता का प्लेट खाता का चावून ठेवा खाली हो गया टाइम पास अरे इकडे प्लेट ए जाओ 50 रुपए का चाइनीज खाते हो और 200 रुपए का टाइम पास मांगते हो नहीं मिलेगा टाइम पास जाओ बाई नवऱ्यासोबत चायनीज फूड खायला जाते तेव्हा मला तर लय भूक लागल्या. बोला साहब जी क्या देऊ ए मी काय लय खाणार नाही. डॉक्टरांनी सांगितलंय जास्त खाल्लं तर माझं पोट कमी होणार नाही. एक हाफ राईस द्या, माझं शिल्लक राहिलं तर तू खा. बर बर. तुम्हाला काय देऊ मॅडम मला गोबी मंचुरियन द्या. हाफ का फुल 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 संपणार आहे तुला, राहिलं तर मी खाणार नाही बरं का. संपतंय हो. आणि काय देऊ एक फुल ट्रिपल राईस आणि नूडल्स द्या. नूडल्स हाफ की फुल फुलच द्या. बरोबर ठीक आहे देतो फुल एवढं खाणार आहे मी. येलो हा कसला भारी वास येतोय. कर चालू. अरे देवा, हावऱ्या हावऱ्यागत एवढं सगळं मागवलं, पण 4 घास खाऊनच पोट भरले. काय झालं ग, खा की. अजून काहीच खाल्लं नाही. हो हो खाते. आता हे संपलं नाही तर नवरा ओरडणार. एक काम करते, नवऱ्याची काळजी असं दाखवून त्यालाच खायला लावते. अगं कसला विचार करतेस, खा की. अहो हे घ्या, तुम्ही पण खावा. अगं नको मला, माझं झालं या. अहो मी अशी खात्या, तुम्ही बघत बसलाय, चांगलं वाटतंय का ते. अगं डॉक्टरने सांगितले जास्त खाल्लं तर माझं पोटच कमी होणार नाही. अहो त्या डॉक्टरचं ऐकून अशक्तपणा येईल तुम्हाला. खावा. अगं नको. अहो मी एवढ्या प्रेमानं देत्या, मया करते ना तुमची, खावा की. बरं बरं जरा खातो. अहो काय हे पण खावा. आणि तुला हे काय खाते, हे बघा. हे बघा, टाइमपास पण खावा, चटणी पण भारी आहे. हे पण खावा. आवडतात तुम्हाला नूडल्स. ही बाय खात्या का सगळं नवऱ्यालाच दित्या अहो मी आले हात धुवून, तवर बिल भरा तुम्ही. खुश. दरवेळी प्रमाणे गोड बोलून नवऱ्याला खायला लावलं सगळं. लय त्रास होतोय उठताना वजनाचा. दरवेळी फक्त हाफ प्लेट राईस खातोय, तरी वजन का कमी होईना काय कळेना. साबजी तुमची बायको तिनं मागवलेलं सगळं तुम्हालाच खायला देत्या, त्यामुळे तुमचं वजन कमी होईना झालंय. असं आहे काय? तुमचं मेंदू तुमच्या गुडघ्यात आहे काय? पुरुष नोकरीला असतो तेव्हा वर्ग किती कमी होतंय, पगार किती आहे मध्यस्थीला? 1 लाख रुपये आहेत. 1 लाख? थू 1 लाखात काय होयाचं? लगीन झाल्यावर फिरणं आलं, शॉपिंग बिपिंग आली, भागल का तेवढ्यात? बागताय की तेवढ्यात? अरे काय बघताय, परत पोरा बाळाचं शिक्षण आलं आणि काय काय दवाखाना आलं, शेविंग कसं करणार? शेविंग घरातच करतोय मी, ट्रिमर लावून. अरे शेविंग नवा, शेविंग म्हणजे बचत कवा करणार, फ्लॅट कवा घेणार पुण्यात, गावाकडं फार्म हाऊस कवा बांधणार तू? एवढ्या कमी पगार असलेल्या पोराला मी माझी पोरगी देणार नाही. कमीत कमी 5 लाख रुपये तरी पगार पाहिजे. हाव हाव 5 लाख? बाई नोकरीला लागते तेव्हा पप्पा मला नोकरी लागली. काय सांगत्यात? अगं या बाहेर ये लवकर. काय
झालंय आरडायला. चेवळीला नोकरी लागली. आता का बाया काय सांगताय, 50 किलो पेढे वाटा गावात. 50 कशाला 100 वाटतो गे. बर बर, पोरी पगार किती ग? 4,500. 4,500. यस. आता का बाया भारीच की. आता लग्नानंतर मी कुणाच्या बापाची नोकर नसेल, मी माझ्या मर्जीची राणी असेल. आय एम इंडिपेंडंट वुमन. होय, एवढी चांगली नोकरी आहे म्हटल्यावर चांगला डॉक्टर इंजिनियर पोरगा भेटेल बघ तुला. डॉक्टर इंजिनियर म्हणले, माझी पोरगी कमावते आहे 4,500 पगार आहे तिला. क्लास 1 ऑफिसर, आमदार, खासदार, IPS मंत्री असल्याशिवाय पोरगी देणार नाही माझी. पुरुषांचे मित्रांसोबत असणारे नातेसंबंध. अरे काय गावते का नाही? गावलं टाक तिकडे गाणार द्या खाची बिचिल. अरे परश्या माकड चोर कुठे गेलेलास? अरे मामाच्या गावाला गेलो तू. मामाची पोरगी मोठी झाली असेल, लग्नाला आली असेल ना? होय, तुला कसं कळलं? तुझ्या जरा कामात द्यायचं बघ की, सुधारायचं बघ जरा, पोरगीवर लक्ष देऊ नको. होय होय, बर भावा भेटूया परत. चल जा. भावाला का दिवय ब्या, तुला शिव्या देऊन कसं पण बोलते, कसला लागा तुझा मित्र. अरे भावा प्रेम आहे ती, तो तोंडाव शिव्या देतो पण मनानं लय चांगला आहे. कवा बी अर्ध्या रात्री जरी फोन केला तरी लगेच मदतीला धावून येतो. तो आहेस का तसं तोंडाव गोड बोलतोय आणि मागणं काड्या करतोय लागा. अरे ती गापट लय भिकार चोट आहे. कोण? परश्या रे. ए बुरट्या, तो आण सांभाळून बोल, भाव आहे आपला देव. परत काय बोला सर कातडं काढीन तुझं. अरे तूच आता त्याला तोंडावर शिवाय देत होतास की. एवढं चालतं आमच्यात, जिगीर दोस्त आहे माझा देव. बर बर. बायकांचे मैत्रिणींसोबत असणारे नातेसंबंध. बाई बाई बाई, काल काय मज्जा आली मालवणच्या ट्रिपला. हो ना. ए हाय हाय, आली बघ म्हैस, हिला काही कामच नसतं दुसरं. हाय. अगं आता तुझी आठवण काढलेली. काय सांगतेस, काल ट्रिपला गेलासा, मला सांगितलं पण नाही. स्नेहाचा इन्स्टाला रील बघितला आणि व्हॉट्सअपला तुझा स्टेटस बघितला, तेव्हा कळलं. अगं सांगणारच होते तुला, आणि पहिला फोन तुलाच केलेला मी, पण तुझा फोनच लागला नाही आणि परत मी विसरले बघ. बरं असू दे, नेक्स्ट टाइम जाताना मला नक्की घेऊन जावा बरं. बरं बरं चालतंय. बाय बाय. सी यू टाटा बाय बाय. कुत्रीला आहे की नाही व्हॉट्सअपला हाईडच करून टाकणार आहे, म्हणजे माझे स्टेटस दिसणार नाही तिला. इंस्टाग्रामला पण ब्लॉक करून टाक, मला आवडत ती. बरं मी गा येते. हा मी अगं कुठं आले, जरा काम आहे. अगं तेजू, काय दुसरं या? अगं ती मेघालय काय काय सांगत होती मला. नाव घेऊ नको, त्यासाठी विचारलंय, आतल्या गाठीचे. तुझ्या माघार तुला शिवे देते ती. मला वाटलेलंच, म्हणूनच मी तिला इज्जत देत नाही, फक्त तोंडाव तिच्याशी गोड बोलते. हा बरं मी जाते, मी काय बोलले तिला सांगू नको. ही काय गेली? अगं ती तुझ्याबद्दल लय काय काय सांगत होती. होय, अगं ती तुझ्याबद्दल पण वाईट बोलत होती, लय वाईट आहे बघ ती. पण तिच्यामुळे आपण आपल्यात गैरसमज नको हा करायला. कुत्री माझ्या चुगल्या करत्या काय, बघतेस तिला. होय काय नाही, चल जाऊया. हा चल. पुरुषाला परगावी जाताना तयार व्हायला लागणारा वेळ. अहो उठा पटापट, मी आवरायला लागल्या. अहो आंघोळ करा, माझं झालं बघा. आवडतो. किती उशीर झोपलाय बाबा, आता तास लावराय. अहो उठा. आवरलंय माझं. चल. हा एवढा फास्ट कसं काय आवरलं? तुला विचार करू नकोस, ती स्किल फक्त माणसांच्यात असते, बायकांच्यात नाही. चल. बायकांना परगावी जाताना तयार व्हायला लागणारा वेळ. अहो आवरलंय का तुमचं? हा आवरलंय माझं, शर्ट घातला की झालं बघ. हा बर माझं पण झालंय, केस विंचरून साडी नेसली की झालं माझं. अगं आवरलं काय रिश्ते आपल्याला. हा आवरते 5 मिनिटात. हिचा आवरस तर 5 मिनिटं पिक्चर बघत बसतो. सूर्यवंशी पिक्चर लागलाय वाटत. According to a Supreme Court judgment dated 1983, अगर किसी महिला पर कोई मामला बनता है तो उसे जनाना पुलिस गिरफ्तार करती है. क्या आपने ऐसा किया? नहीं किया. तो उसे जनाना लॉकअप में बंद किया जाता है. आपने ऐसा किया? नहीं किया. कौन से कानून का प्रोफेसर समझकर पुलिस डिपार्टमेंट ने आपको ये वर्दी दी है? कौन सा कानून?
म्हाताऱ्याला पचत नाही तर कशाला खाल्लं मोकलं करा अगं 3 तास झाला अख्खा पिक्चर बघितला मी अजून काय आवडतीस झाले 2 मिनिट फक्त. 2 मिनिटं काय आणि लिपस्टिक लावते फक्त. तास काय बाबा लय वेळ लावत्या बाबा या आवरायला आहो हा झोपले वाटतं. ओ ठोंबरे. यस सर यस सर ओ हवालदार ड्युटीवर नाही घरी यायचा. कशी दिसते मी? अगं किती वाजले पण कशी दिसते मी छान छान लवकर चल एसटी जाय आहो पण या लवकर आहो हळू की माझी हेअरस्टाईल खराब होते. अरे की इष्टी गेली असं मामा करायची इष्टी आहे का 4 इष्ट्या गेल्या आता शेवटची एकच इष्टी राहिल्या. तरी बरं एक इष्टी राहिल्या कवा इष्टी येईल थोड्या वेळात. टायमात आलो आहो काय झालं आहो माझा इथला मेकअप गेलाय. मी लगेच करून येऊ का? तुझ्या तर आता अजून आहेस का तुझा मेकअप नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते, आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.